गेल्या 7:30 वाजेपासून तुम्ही आम्ही जो परमपिता परमात्मा आहे, त्या परमपिता परमात्म्याला जो निर्गुण आहे, निराकार आहे, ज्याला आकार नाहीये, जो शस्त्राने कापला जात नाहीये, जो वाऱ्याने उडत नाहीये, पावसाने भिजत नाहीये, अग्नी ज्याला जाळू शकत नाही, असा निर्गुण निराकार, की ज्या निर्गुण निराकाराला तुम्ही आम्ही जाणलेले आणि म्हणून त्या जाणलेल्या निर्गुण निराकाराची आपण तुम्ही आम्ही भक्ती करतोय. तर खऱ्या अर्थानं संत हो, माणूस हा या सृष्टीवर आल्यानंतर संत हो, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अनेक संतांनी सुद्धा सांगितलंय, सुखासाठी करीशी तळमळ परी तू पंढरीशी जाई एक वेळ. संत हो, सुख मिळवण्यासाठी माणूस या पृथ्वी तलावरती एक नाही अनेक प्रकारचे उपद्व्याप करतो आणि त्यामध्ये महत्वाची गोष्ट फक्त सुख मिळालं, परंतु सुख ही गोष्ट अशी आहे की सुख पाहता जवा पडे, दुःख मात्र पर्वता एवढे. आणि सुख हे अगदी छोट आहे. छोटं असल्यामुळे काय होतं, आपण त्याचा शोध घेतो, परंतु ते येतं कधी आणि जातं कधी तेच कळत नाही. मग जे दुःख आहे संत हो, त्या दुःखामध्ये आपण काय करतो, तर दुःखामध्ये आपण जर सुखामध्ये सुमरण केलं तर दुःखच येणार नाही. कारण दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाहीये. दुःखच भरलेलं सगळ्या जगामध्ये, परंतु कारण संसार दुःखमुळं चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तरमळ. संत आपण रात्रंदिवस सुखाची अपेक्षा करतो, सुखासाठी पळतो, नको नको त्या प्रकारचे उपद्व्याप करतो, परंतु महत्वाचं आपल्याला सुख मिळत नाही आणि सुख मिळत नाही म्हणून आपण एक नाही अनेक प्रकारच्या भक्ती मार्गांकडे सुद्धा जातो. जसा दिवस बदलतो तसे आपली भक्ती सुद्धा बदलते. संत सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवी, बुधवार आला की समजा विठ्ठलाची, गुरुवार आला की दत्तात्रय, शुक्रवार आला की पुन्हा एखाद्या देवाची, शनिवार आला की पुन्हा मारुतीची, रविवार आला की परत खंडोबाची. म्हणजे अशा पद्धतीने आपले देव सुद्धा दिवसागणिक बदलतात. त्यामुळं आपला सगळ्यात महत्वाचा एक देव केला पाहिजे आणि एक देव आहे खरा, माया आटीला पसारा. तो जर शोधायचा असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे. संतांशी शरण जाईल त्याशी ब्रह्मप्राप्ती होईल, न लगे अनेक उपाय तरी ते संत सद्गुरूचे पाय. आणि म्हणून संत सद्गुरूचे पायधरा, संतांचे पायधरा, आपल्याला देव मिळेल. परंतु देव आहे का हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तो पाहता येतो, देव आहे तो पाहता येतो, परंतु तो जाणण्यासाठी आपल्याला कुठेतरी भक्ती मार्ग करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या कलियुगामध्ये, कारण बऱ्याच ठिकाणी भक्ती केली, काहींनी ग्रंथ वाचून भक्ती केली, काहींनी वनात जाऊन तपतपचर्या करून भक्ती केली, परंतु आपल्याला या कलियुगामध्ये मात्र अशी भक्ती शिकवली जाते की जी सहज आहे. फक्त काय करायचं संत 5 प्राण 3 कर्म आचरणात आणायचे आणि ज्या ज्या ठिकाणी संत या सद्गुरूचा आवाज असेल संत त्या त्या ठिकाणी आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महत्वाची गोष्ट ही आहे संत हे करत असताना संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, परंतु आपण मात्र संतांच्या वचनावर चालत नाही. आपण आपलेच वचन काढतो आणि त्या वचनांमुळे सगळा गोंधळ होतो. त्यासाठी दास एक उदाहरण ठेवेल संत हो. एका गावामध्ये संत हो अशाच पद्धतीचं एक जोडपं होतं. तर त्या जोडप्याने संत हो त्यांना मुलबाळ नव्हतं, परंतु त्यांच्या घरामध्ये एक आजी होती संत हो. आणि मग संत हो ती आजी जी काही होती संत हो, ती आजी प्रभूचं नामस्मरण करणारी होती संत हो. परंतु ते जे काही महापुरुष आणि त्यांची जी काही मंडळी होती संत हो, ती मात्र परमेश्वराचं नामस्मरण करणारे नव्हते. आणि परिस्थिती अशी आली संत हो, त्या महात्म्याला मुलगा नसल्यामुळं, मूलबाळ नसल्यामुळं त्यांनी सांगितलं, त्यांच्या मंडळीने सांगितलं की आपल्याला घरामध्ये 2च माणसं राहिलं पाहिजे आणि त्यामुळे ही जी आजी आहे, तुमची जी आई आहे, हिला आपण शेतामध्ये नेऊन कोपी करून देऊ आणि त्या ठिकाणीच ठेवून देऊ. त्यामुळं आपल्या शेताची राखण होईल. आणि म्हणून संत त्या आजीसाठी शेतामध्ये कोपी केली. परंतु आता कोपी केली, दिवसभर आजी राखण करायची, संध्याकाळी मात्र थांबणं अशक्य होतं. परंतु अशा अवस्थेमध्ये एक दिवस मात्र त्या महाराजांना घरच्या मंडळीच्या आग्रहास्तव सांगावं लागलं की आई तुला याच ठिकाणी राहायचंय. आईला त्या ठिकाणी ठेवलं गेलं.
परंतु बाहेरून मात्र त्या महात्म्यानं काय केलं, कोपी बांधून घेतली. आणि कोपी बांधून घेतल्यानंतर संत जन हो, रात्रीच्या वेळेस ती आजी त्या ठिकाणी राहिली. राहिल्यानंतर शेतामध्ये चोर आले आणि शेतामध्ये चोर आल्यामुळे त्या आजीला काही राहिलं नाही. तिने ते बांधलेलं सोडून टाकलं आणि आपल्याच मुलाचं शेतातलं धान्य चोरण्यासाठी आलेले जे काही चोर आहेत त्या चोरांना हाकलण्यासाठी ती आजी निघून गेली. निघून गेल्यानंतर त्या माताजींच्या मनामध्ये दुसरी एक शंका होती की आपण ती जी काही कोपी आहे ती कोपी पेटवून घेऊन. आणि मग महाराजांनी जाऊन नंतर आजीला आतमध्ये बसवलेली कोपी पेटवून दिलेली आहे. परंतु ती कोपी पेटत असताना आजी मात्र त्या कोपीत नव्हती. ती मात्र त्या शेतामध्ये असलेले जे काही चोर होते त्या चोरांना पाहण्यासाठी संत जनावती गेलेली होती. आणि मग अशाच अवस्थेमध्ये ती आजी नंतर आली आणि कोपी त्या आंब्याच्या झाडावरती बसली. बसल्यानंतर तिथं जे काही कोपी होती ती जळून गेली. संत जनाहो, जळून गेल्यानंतर तिथं चोर सुद्धा आलेले होते आणि ते चोर त्या ठिकाणी येऊन तो जो काही कोपीचा झालेला उजेड आहे त्या उजेडामध्ये येऊन बसले. त्यांनी जे काही चोरून आणलेलं होतं ते धनधान्य त्या ठिकाणी ते वाटण्याच्या तयारीत होते. वाटत असताना त्या आजीने वरून आवाज दिला, तुमचे 3 हिस्से आहेत पण माझा 4था हिस्सा. आता असं पाहिल्यानंतर रात्रीची वेळ असल्यामुळं ते चोर सुद्धा घाबरले. त्यांना वाटलं आपण तिघच होतो आणि आता आंब्यावरून 4था हिस्साचा आवाज येतोय. पाहतोय तर ती बाई माणूस, याचा अर्थ इथं काहीतरी वेगळाच प्रकार आहे. आणि म्हणून ते चोर सुद्धा पळून गेले. ते जे काही आणलेलं होतं ते तिथंच टाकून दिलं. चोर पळून गेले. आणि चोर पळून गेल्यानंतर आजी खाली उतरली. तिने ते सगळं गाठोडं जमा केलं. पुन्हा आंब्याच्या झाडावर जाऊन बसली. सकाळी उजेड आला आणि उजेड आल्यानंतर आता त्या महाराजांना नाविलाज असतो पुन्हा परत शेताकडे जावं लागलं. कारण त्यांना माहित होतं की आपली आईच आपण त्या कोपीत ठेवली आणि कोपी आपणच आपल्याच हाताने पेटवली. याचा अर्थ आपली आई या कोपीत मरून गेली, जळून गेली, असा त्यांचा संभ्रम होता. आणि मग अशा अवस्थेमध्ये जेव्हा ते कोपीपाशी जातात तर त्यावेळेस त्यांना तिथं आई काही मिळत नाही. कारण हे दुसऱ्या रस्त्याने जातात आणि आई मात्र घरीच दुसऱ्या रस्त्याने निघून जाते. तिच्या बरोबर मात्र ते चोरलेलं जे काही त्या चोरांचं गाठोडं होतं ते गाठोडं सुद्धा ती घरी घेऊन जाते. आणि मग तिथे जाऊन ते महात्मा पाहतात तर कोफीमध्ये काहीच नाहीये, मेलेल्या माणसाचं काहीच दिसत नाहीये. त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. आणि मग मात्र ते पुन्हा घराकडे येतात. तर घराकडे आल्यानंतर घरात तर आई जशीच्या तशी व्यवस्थित दिसते. आई म्हणायला लागली, त्या मुलाला सांगायला लागली, बाबा रे म्हणे तू जे काही काम केलं म्हणे त्या कामामुळे आपल्याला इतका मोठा धनलाभ झाला आणि म्हणे हे सगळं काही तुझ्यासाठी मी घेऊन आलेले म्हणे. तेव्हा ते महाराज म्हणायला लागले, झालं काय नेमकी? तेव्हा त्या माताजीने सांगितलं, त्या आजीने सांगितलं की मला जेव्हा तुम्ही त्या कोपीत बंद केलं, तुम्ही घरी निघून आले, कुणीतरी आलं, कोपी पेटून दिली. कोपी पेटून दिल्यानंतर मी त्या जाळाबरोबर अवकाशात गेले, स्वर्गात गेले आणि स्वर्गात गेल्यानंतर त्या ठिकाणी तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी जे काही कमवून ठेवलंय स्वर्गामध्ये ते मात्र त्याचं गाठोडं त्यांनी पुन्हा माझ्याकडे दिलं आणि सांगितलं की आपल्या मुलाला हे नेऊन दे. मी पुन्हा त्याच मार्गाने पुन्हा परत खाली आले आणि खाली आल्यानंतर थेट आपल्या घरी आले आणि हे जे काही तुझ्या वडिलांनी दिलेले हे तू सांभाळ म्हणे. आता या ठिकाणी त्या सुनबाईच्या मनात चलबिचल सुरू झाली. सुनबाई म्हणायला लागली, मग जर तुम्ही स्वर्गात गेल्या होत्या तर तिथे माझे आई वडील भेटले असतील. तेव्हा त्या माताजींच्या मनात जे काही यांच्याविषयी, कारण इथं परिस्थिती अशी होती की त्या माताजींच्याच मनात गैरसमज होते आणि म्हणून त्या माताजींच्या मनात जे काही गैरसमज आहेत ते काढण्यासाठी त्या आईनं सांगितलं की तुझे आई वडील मात्र खूप दयनीय अवस्थेत आहेत आणि त्यांना मात्र मदतीची गरज आहे. ते मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आमची जी काही मुलगी आहे तिला आमच्याकडे मदतीसाठी पाठवून द्या.
पण मला जायचं कसं, तुम्ही कशा गेल्या? आजीने सांगितलं सोपं आहे म्हणे, कोपी बनवायची, कोपीमध्ये तू बसायचं, हे पेटवून देतील आणि जसं दूर जाईल, जसं उष्णता बाहेर पडेल, तसं अवकाशात जायचं म्हणे. आणि मग संत दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे त्या आजीनं सांगितलं आणि तशाच पद्धतीने त्या मुलानं सुद्धा केलं. त्या सुनबाईला सुद्धा काय पाहायचं होतं, तर तिचे आई वडील पाहायचे होते, तिच्या आई वडिलांना मदत करायची. आणि म्हणून ती सुद्धा जाऊन बसली, रात्रीच्या वेळेस कॉफी पेटवून दिली. कॉफी पेटवून दिल्यानंतर ती सुनबाई जी गेली तर ती आजपर्यंत परत आलीच नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं, दृष्टांत या ठिकाणी संपतोय. दृष्टांताचा मतितार्थ एवढाच आहे की आपण जर दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर त्या खड्ड्यात आपण पडतो. आणि म्हणून संत पृथ्वीवरती जेव्हा येतात तेव्हा ते जगाच्या उद्धारासाठी येतात. जगाचा उद्धार झाला पाहिजे, स्वतःच्या उद्धारासाठी काहीच नाही. कारण आपण पाहतो संत महात्मा इतक्या लांब लांबून येतात, त्याच्या मागचा उद्देश एकच आहे, आम्ही उद्धारलो काय ते नवलं कुळ उद्धारावे अनेकांचे. सगळ्यांचं कुळ उद्धारलं पाहिजे, सगळ्यांचं दुःख नाहीस झालं पाहिजे. आणि त्या दुःखाच्या नाहीस करण्यासाठीच खऱ्या अर्थानं संत महात्मे अगदी बेंबीच्या देठापासून जगाला सांगतात. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवघ्या फुका नाही लागत रुका. संत जनावर पैसे लागत नाहीयेत, फक्त 2 हस्तक, 3रं मस्तक जर आपण सद्गुरूला वाहिलं तर सद्गुरू आपल्याला उघड्या डोळ्याने देव दाखवतो. आणि म्हणून संत जनावर अवतारवाणीत सुद्धा तेच सांगितले की पहा अति दुःखाने कानी अखंड जीवनभर रडतो. बघा दुःख आहे, सगळीकडे दुःख आहे. दुःख बांधवडी आहे, संसार सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःखमुळे चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ. संत जनावर सगळं दुःख आहे, पण त्या दुःखात सुख शोधायचंय. जसं संपूर्ण सृष्टीवरती जर पाहायला गेलं तर 75% पाणी आहे, 25% जमीन आहे. 75% पाण्यामध्ये जर आपण सुई टाकली आणि ती सुई शोधण्याचा प्रयत्न केला तर ती मिळू शकत नाही. तशीच सुखाची अवस्था आहे. संपूर्ण जगात सुख आहे, सगळीकडे दुःख आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय शोधायचंय, सुख शोधायचंय. ते भेटत नाही, परंतु आपण सगळेच सुखाचा शोध घेतात. देवाचे ना ध्यान करीना सहाय्य जो याला करतो. बघा सगळ्यात महत्वाचं संत जनावर परमेश्वराचं आपण ध्यान केलं पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा संकट येतात आपण सहज म्हणतो, अगदी छोटं संकट असेल तर आई ग म्हणतो, मोठं संकट असेल तर बापरे म्हणतो, आणि त्याच्याही पेक्षा मोठं संकट असेल तर देवारे म्हणतो. या 3 टप्प्यांमध्ये संत जनावर छोट्या संकटाला आई चालते, त्याच्यापेक्षा मोठ्या संकटाला बाप चालतो, त्याच्याही पेक्षा मोठं संकट असेल तर तिथं देवच चालतो. कारण ज्याची क्षमता जशी आहे तशा पद्धतीने आपण हाक मारतो. आणि म्हणून संत जनावर ज्या देवानं आपल्याला मदत केली, कुठं मदत केली, आम्ही जेव्हा आईच्या उदरात होतो तेव्हा मदत केली, पण आपण त्याला विसरून गेलो. लगेच बाहेर आल्यानंतर कवा म्हणायला लागलो आणि ते सगळं विसरून गेलो. म्हणून संत जनावर देवाचं ध्यान केलं पाहिजे, परमेश्वराचं ध्यान केलं पाहिजे. निरंकारी मंडळ हेच सांगतंय, या ठिकाणी एकाला माना, एकाला जाणा आणि एक व्हा. जर आपण एक झालो नाही, ज्याने आपल्याला मदत केली तो आपल्याला कळणार नाही, आणि त्याचबरोबर एकाला जाणलं नाही तर आपण ज्या परमेश्वरानं आपल्याला मदत केली तो आपल्याला समजणार नाही. आणि म्हणून संत जनावर तो समजून घेण्यासाठी निरंकारी मिशन मध्ये या आणि जो परमेश्वर आहे तो परमेश्वर पाहून घ्या. संत जनावर नश्वर असावे प्रेम जोडिले ओळख देवाची ना करी. संत जनावर सगळं जेवढं काही दिसतंय, डोळ्याने जेवढं दिसतंय ते सगळं नश्वर आहे, नष्ट होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे तो खरा ईश्वर आहे. आणि तो ईश्वर पाहायचा असेल तर सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आणि म्हणून संत जनावर जेवढं डोळ्याने दिसतंय तेवढंही नष्ट केलं, पण एक व्यावहारिक जीवनात जगत असताना मात्र आपल्याला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. कारण व्यावहारिक जीवनात संसार आहे, संसार करताना संसार करावा लागतो आणि संसार करताना आपल्याला अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडवायच्या म्हटल्या तर शेवटी अर्थार्जनाशी प्रश्न येतात आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट आहे, मग शेवटी आपण देवापासून अलिप्त होत जातो.
मग जे दिसतंय त्याच्याशीच आपण प्रेम संबंध जोडतो, तेच आपलंसं करतो, परंतु ते काहीच कामाचं नाहीये. शेवटी काय होतं संत जना हो, क्या लेकर तू आया जग में, क्या लेकर तू जाएगा, मुठ बांध कर आया जग में, हात पसारे जाएगा. शेवटी हात सोडून जायचंय. ज्यांच्यासाठी, कारण मुलांसाठी, आईवडिलांसाठी, सॉरी मुलांसाठी, नातेवाईकांसाठी आपण जो अट्टास करतो, शेवटी जळणारा एकटाच असतो, जाळणारे मात्र आपलेच असतात आणि सगळेच असतात. म्हणून संत जना हो, जे नश्वर आहे त्याचा त्याग करा, देवाची ओळख करा, देवाची ओळख करून देवाच्या संपर्कात या. त्यानुसार आपल्या जन्म मरणाचं चक्र जे आहे त्या चक्रातून मृत्यूमधून आपली सुटका होईल. आणि म्हणून संत जना आपण मोक्षाचे अधिकारी व्हाल. मदांध झाला विषया माझी, मृत्यूचे ना ध्यान करी. बघा महत्वाचा विषय आहे, कारण षडविकार जे आहेत त्या षडविकारांमध्ये तुम्ही आम्ही ग्रासलो गेलोय. जे डोळ्यानं दिसतंय त्याच्यावर प्रेम करतो, जे डोळ्यानं दिसतंय त्याच्याशीच खऱ्या अर्थानं आपण अगदी गुळाकडं मुंगळी कशी जाते संत जनाव, सांगायला लागत नाही गुळ कुठे ठेवलाय, मुंगळे आपोआप त्या गुळाच्या शोधात जाते संत जनाव. तशाच पद्धतीनं तुम्ही आम्ही विषयांकडे जातो. पण हे विषय प्राण्यांना सुद्धा सारखेच आहेत, पण प्राण्यांना परमेश्वर प्राप्त करता येत नाही, माणसाला मात्र तो परमेश्वर प्राप्त करता येतो. आणि म्हणून परंतु परमेश्वर प्राप्त करण्यासाठी हे जे विषय आहेत त्या विषयांपासून आपण अलग झालो पाहिजेत. आणि जेव्हा आपण अलग होऊ, काय होतं संत जनावो, जसं एखादी गोष्ट आहे ती पुढे 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 माणसाला नेत जाते. माणसाचं तसंच आहे, अगदी जन्माला जेव्हा येतो तेव्हा तो म्हणतो मी परमेश्वराचं चिंतन करणार नाही, पुढे गेल्यानंतर त्याला वाटतं नाही आपण मोठं झाल्यावर करू. बाल्य अवस्थेत तो तसंच म्हणतो मोठं झाल्यावर करू, तारुण्य अवस्थेत गेला की त्याला वाटतं नाही आता आपल्याला वेगवेगळी कामं करायला पाहिजे, त्यावेळेस तो सुद्धा परमेश्वराचं चिंतन विसरून जातो. नंतरून गृहस्थ आश्रमात जातो, तिथेही तेच करतो. वृद्धाश्रमात जातो, शेवटी उतार वयात जातो, तिथेही तेच करतो. म्हणजे त्याला परमेश्वरासाठी वेळ मिळत नाही. म्हणून संत जनावो हे षडविकार त्याला ते वेळ काढू देत नाहीत. आणि म्हणून संत जनावो आपण काय केलं पाहिजे, तर या विषयांचा त्याग केला पाहिजे. आणि आपल्याला भीती असली पाहिजे, कारण जेव्हा आपल्याला भीती असेल ना तेव्हा आपण भविष्यासाठी किंवा आपल्या याच्यासाठी, बघा मुलांना परीक्षेत नापास होण्याची भीती असते म्हणून ते अभ्यास करतात. आपल्याला सुद्धा जर आपण वारंवार सत्संग बुडवले, सत्संगाला आपण गेलो नाही तर काय होतं, आपल्या मागे दुःख लागतं. पण संत जनावो ते दुःख जर येऊ नये म्हणून आपण जर नियमित सत्संग केला तर दुःखाची येण्याची काहीच विषादच नाही, दुःख येऊच शकत नाही. आणि म्हणून संत जनावो तशाच पद्धतीनं मृत्यू सगळ्यांना येणार आहे, मृत्यू सगळ्यांना येणार आहे, परंतु तो जर टाळायचा असेल, कारण मृत्यूचे वेगवेगळे विभाग आहेत. ज्यांनी ज्ञान घेतलं त्या अनुषंगानं मृत्यू सगळ्यांचाच होणार आहे, परंतु महत्वाची गोष्ट आपण मोक्षाचे अधिकारी होण्यासाठी आपल्याला मृत्यू टाळता येऊ शकतो. कारण जन्म मरणाचं जे चक्र आहे पुढचं, त्या चक्रात आपण गुंतू शकत नाही. आणि त्यामुळे मोक्षाचे अधिकारी होण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण या विषयांचा त्याग केला पाहिजे, मृत्यूची भीती मनातून काढून टाकली पाहिजे. आणि त्यामुळे संत जनाव काय होईल, जन्म मृत्यू पाशात अडकुनी भोगी तसे नाना जन्म. कारण काय होतं, आपल्याला भीती आहे कशाची, जन्माची आणि मृत्यूची. जन्म कधी यावा, कुठे यावा, कोणाच्या घरात यावा, कसं यावं हे कुणाच्याच हातात नाहीये. परंतु महत्वाची गोष्ट, जो जन्म तुमचा आमचा झालाय, जन्म झालाय म्हणून आपण या जन्माचं सार्थक करण्यासाठी खऱ्या अर्थानं मृत्यूच्या पाशात अडकता कामा नये. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, सत्संग केली पाहिजे, सेवा केली पाहिजे, सुमरण केलं पाहिजे. जेव्हा आपण सत्संग सेवा सुमरण करू तेव्हा आपण मृत्यूच्या पाशातून आपोआप आपली ही देहरूपी नौका आहे ही संसार रूपी सागरातून आपोआप तारून नेऊ आणि वेगवेगळ्या जन्मांमध्ये जाण्याची गरज राहणार नाही. कारण आपण पाहतो, मानव मी मानवासारखा इतरा जैसा देह मला, ज्ञानांजन घालून गुरुने ज्ञानदृष्टी दिली माझला. माणसासारखी सगळीच माणसं आहेत, पण सगळेच उद्धारून जात नाहीत. प्राण्यांमध्ये सुद्धा जीव आहे, माणसामध्ये सुद्धा जीव आहे, मग सगळेच प्राणी उद्धारून जात नाहीत, माणसं सुद्धा उद्धारून जात नाहीत. आणि म्हणून तुम्हा आम्हाला जे ज्ञान मिळालं त्या ज्ञानाच्या जोरावर तुम्ही आम्ही उद्धारून जाल, त्यामुळं मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होईल. आणि म्हणून अवतार म्हणे रक्षी या जगता, धारण करुनी दया धर्म.
संत जना हो, मग या सृष्टीवरती अवतार सिंहजी महाराजांनी सांगितलंय की खऱ्या अर्थानं अवतार सिंहजी महाराजांचा जन्म, बाबा गुरुवचन सिंहजी महाराजांचा जन्म, त्यानंतरून आता सुदीक्षा माताजींचा जन्म खऱ्या अर्थानं जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या उद्धारासाठी जगावरती ते दया करतात. कारण दया हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि म्हणून तो धर्म या ठिकाणी आपल्या निरंकारी मंडळामध्ये सांगितला जातो. त्यानुसार आपल्याला वागायचंय आणि त्यानुसार आपला तर उद्धार होणारच आहे, पण आपल्या बरोबर इतरांचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. आणि म्हणून संत जना हो, तुम्ही आम्ही त्याच पद्धतीनं या गुरुच्या वचनावरती चालायचंय आणि आपली ही ध्येयरूपी नौका संसार रूपी सागरातून तारून न्यायची. तर संत जना हो, बोलण्याच्या ओघामध्ये दासकडनं एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो दासच्या वाणीचा दोष असेल. जे चांगला असेल ते सद्गुरूचं असेल आणि ते संत जना हो तुम्ही अनुकरा. प्रत्यक्ष दररोजच्या जीवनामध्ये उपयोगात आलं पाहिजे. आणि म्हणून संत जना हो, याच ठिकाणी सर्वच संत महात्म्यांच्या चरणी दास एक विनंती करेन की एखादा शब्द एखाद्याच्या जिव्हारी लागला असेल तर तो सुद्धा दासच्या वाणीचा दोष असेल. आणि त्यानंतरून याच ठिकाणी आपण स्टेजला पूर्ण विराम देऊया. सद्गुरु माता सुदीक्षा.